गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. सो आज जास्त खुश नाही आहे, म्हणजे तसं आहे पण कारण दोन्ही घर आपलेच आहेत. बट इथल्या रुटीनची सवय झाली होती. छान वाटत होतं गावाला. एकदम मोकळं मोकळं छान मस्त, एकदम आवाज नाही जास्त, गाड्यांचा आवाज नाही, कशाचा नाही. बट आता जायलाच लागेल कारण बाबूची स्कूल आणि हजबंडचं ऑफिस वगैरे सगळं तिकडेच आहे. ते पण आपलंच घर आहे, हे पण आपलंच घर आहे. दोन्ही घर तसं चांगलेच आहेत, बट तरी पण गाव ते गावच असतं. आणि शहरातली लोक अशी थोडीफार चिल करायला येतात ना गावात, तर त्यांना भारीच वाटतं. पण जे नेहमी इथे राहत असतात गावालाच, त्यांना कधी कधी असं वाटतं की शहरात जावं, बट शहरातल्यांना वाटतं की गावाला जावं. सो आज निघणार आहे आम्ही. आता तर दुपार झाली आहे, लंच वगैरे झाला आहे सगळ्यांचा. बाबू तर सकाळपासून गायब आहे. बाबू मामांच्या तिकडे गेला आहे, सकाळपासून तिकडेच आहे. त्याची मस्ती वगैरे चालू असेल तिकडेच नेहा पिऊ यशसोबत. आणि आम्ही इथे आता काम चालू आहे थोडंसं ड्रिलने, ते हुक वगैरे लावतो आहे आम्ही सगळं, बाथरूमचं ते हँडल वगैरे सगळं. सो ते लावणं चालू आहे आणि त्यानंतर निघणार आहे आम्ही. 5 वाजेपर्यंत निघू. सो अजून खूप टाईम आहे, 2 वाजलेत. बॅग पॅकिंग करायचं आहे. 1 महिन्याचं सामान इकडे तिकडे पडलं आहे सगळं. सो ते पॅकिंग वगैरे करणार आणि आरामात निघणार. दुःखाची बातमी, खूप निघालो आहे आम्ही. हा सनसेट मिस करणार, हा झोका मिस करणार रोज. आणि हे घर. निघालो आहे आता आम्ही पुण्याला जायला. सगळं लॉक वगैरे केलं. पाण्याचं बंद आहे ना मम्मी? सो चला, रोजची सकाळ इथून सुरुवात करायची मी. आता निघालो पुण्याला. टाटा बाय बाय. सो गाईज, आता आम्ही आलोय मामांच्या घरी बाय बाय करायला सगळ्यांना. हां, आपण थांब, मंगीला जाऊ का आम्ही? मंगी जाऊ का आम्ही? कुठे जाऊ आम्ही? तिकडे जाऊ का? अच्छा, हा रस्ता दाखवते आपल्याला. चला. अरे बापरे, हा मामींचा पुदिना एवढा सारा सगळं पसरलाय. हे लिंबूचं झाड, ते गुलाबाचं झाड, ते तुळशीचं. केवढा पुदिना आलाय मामी, बापरे. आणि ते गवती चहा नाही वापरत का तुम्ही? तो त्याच्यात लावलाय का टबामध्ये? चला आम्ही करमणार का आता आम्ही गेल्यावर? नाही करमणार. ते घर बघितल्यावर आठवण येईल है ना? तुम्हाला करमल का मावशी? म्हणतो याला काय झालं होतं, बहीण निघाली या, तर मग म्हटलं मला सकाळपासून टाइम तरी आहे का, मग बहिणीने यायचं ना जरा. आणि इकडे आई आहेत. आई येऊ का? बाय बाय स्नेहा, छान दिसतीयस. बाय पिऊ पण छान दिसतीये. बाय यश पण छान दिसतोय. हा बाबू एकटाच कसा तरी दिसतोय. हे आमचं मंदिर इथलं. चला बाय बाय. रडू नका, येतो आम्ही परत लवकर. मामी तुम्ही पण रडू नका. आम्ही नाही रडत, आम्ही हसतोय पिलूसाठी. बघितलं का, लेक निघाले आणि हसतायत. मग जावायला आमच्या चांगले सांभाळणार आहेत लेकीला आमच्या. कुंकू आलं ना. कराल की आम्ही आहेत. असं करू नका, असं करा. चला बाय. मामा एकटेच नाहीयेत. बाय. तुम्ही काय बोलले होते? हे लय पातळ झाली आहे ना, बारीक झाली आहे. बाय कर माऊला. बाय 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 बाय. बाय. गाईज हे बघा, इथे आहे हा पालक. आता हा मी काढणार आहे डायरेक्ट शेतातून ताजा हे बघा. और क्या क्या है इधर? वो क्या है? वो है कांद्याची पात ना. देखो गाईस, किती कामाची ही मुलगी बघा. असं रोज आम्हाला थोडं थोडं आणून दिलं तर आम्हाला किती चांगलं वाटेल, ताजा ताजा खायला.
बघा वा 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 हा हे बघा गाईस, पालक तोडला एवढा सारा. कसं छान वाटतं ना. एवढा सारा पालक त्यांनी लावला आणि ते बोलले की तोडून न्या. सो मी घेतला तोडून एवढा, पण एवढा घेतलाय ना तो भरपूर वाटतोय. सो ही एक गड्डी भेटते 20 रुपयाला किंवा 10 रुपयाला, काय असेल ते. तर किती छान मी तोडला, भारी वाटतंय. सो गाईस, फायनली निघालोय आम्ही पुण्याला. मम्मी कसं वाटतंय पुण्याला जाताना? चांगलंच वाटतंय. चांगलंच वाटतंय. तिथे आपलंच घर आहे, इथे पण आपलंच घर आहे. ओके, पुण्याला जायचं. दोन्ही घर आपलेच आहेत. गावाला फक्त गावाचं थोडंसं वातावरण वेगळं असतं म्हणून छान वाटतं. क्या हुआ? सो गाईस, किती छान आहे बघा वडाची झाडं इथे. झाडच झाड आहेत. हो, पुण्याला चाललो आपण. पण मी सांगतेय रे, वडाची झाडं आहेत इथे. आणि तिकडे आपली शेती. आणि किती छान दिसतंय आता सनसेट झालाय तर. ऑरेंज ऑरेंज. आणि आता समोर बघा, आणि बघा किती छान एकदम मोकळं मोकळं. आणि रोड पण किती क्लीन आहे. आणि इकडे बघा नर्सरी आहे. आणि ही आहे इथे नर्सरी, श्री गणेश नर्सरी आमच्या खटावमध्ये. नर्सरी बघायची का? हा? चला आपण बघूया कोणती कोणती झाडं आहेत. सो गाईज, ही आहेत आंब्याची झाडं. ही 3 वर्षाची आहेत आणि ही 2.5 वर्षाची आहेत. आणि इकडे आहेत ही नारळाची झाडं. ही कोणती आहेत? नारळाची नारळाची झाडं आहेत सगळी. वेगवेगळे आहेत ना. छोटी आणि ही मोठी. हे आहेत कॅक्टस. कॅक्टसची झाडं आहेत ही. हे सगळे इंडोर आहेत. इंडोरसाठी किती क्यूट आहे. हे पण किती क्यूट आहे. सो गाईज, ही फुलं लावायची आहेत आपल्याला घराच्या बाहेर एंट्रन्सला. कागदी फूल बोलतात ह्याला. ही अशी लावायची आहेत आपल्याला. मनी प्लांट आहे तर त्याला असे 5 पाकळी फुलं लागतात. सो गाईज, आलोय आपण इथे डिनरला. काय नाव आहे? मानस जत्रा म्हणून आहे इथे हायवेलाच आहे. सो इथे आलोय आपण आता. हे आहे ते मानस जत्रामध्ये आलो आहे आम्ही. खूप जास्त गर्दी असते इथे. मी बघितलं रोडवरून नेहमी जाताना. मम्मी पितात ते सोलकढी आणि बाबूला KFCचं चिकन पॉपकॉर्न घेतले होते येता येता. बाबू खातोय चिकन पॉपकॉर्न आणि आम्ही घेतोय सोलकढी आता. सो गाईज, आली आपली स्पेशल चिकन थाळी, स्पेशल मटन थाळी आणि मम्मींची पण स्पेशल मटन थाळी. आणि घेतली भाकरी, मी घेतली बटर रोटी. आणि यामध्ये आहे चिकन खिमा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चिकन सुक्का, बॉइल्ड एग आणि हा कांदा. आणि बाबू आमचा झोपला. टिडिंग टिडिंग टिडिंग. सो गाईज, मम्मी 2 महिन्यानंतर आणि मी 1 महिन्यानंतर आलेलो आहे आमच्या कॉलनी नंबरमध्ये. कॉलनी नंबर 15 मध्ये आलेलो आहे. आमचं आगमन झालेलं आहे. वाजंत्री वाजवा. 1-2 वाजंत्री बसलेले आहेत. वाजंत्री हे नेहमी बसलेलेच असतात.
बघा आलं पहिलं एरोप्लेनचा आवाज म्हणजे आम्ही बरोबर पोहोचले घरी. आणि हे आहे आपलं घर आणि आपलं गेट. कच्चा करून टाकलंय. इथे अजून चालूच आहे का ह्यांचं काम? होईल होईल हळूहळू होईल यांचं पण काम. सो गाईज फायनली आलेली आहे आपल्या घरी आणि हा आहे आपला बेड आणि हे आहेत माझे हजबंड शी. आणि पुण्याला आलेलो आहे आम्ही. काढ मी काढते इकडे. नीट नीट असं काढायचं. मी काढते. सो चलो गाईज आजचा ब्लॉग किधर चलो आपण किधर इथेच चलो सो जाओ क्या चलो 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 लगा रखा है. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या परत आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय गाईज, गुड नाईट, बाय.